हिवाळ्यामध्ये बाजारात आवर्जून दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे मटार, गाजर, फ्रेश अशा पालेभाज्या आणि गाजर तर सर्वांच्या आवडीचा असल्याने घरोघरी गाजराचा हलवा होतोच. पण नेहमी गाजराचा हलवा खाऊन कंटाळा आला असेल आणि जाता येता तोंडात टाकता येईल असं गोड काहीतरी हवं असेल तर गाजराची वडी किंवा गाजराची बर्फी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणात आणि अगदी झटपट होईल अशी गाजराची बर्फी करूया. सर्वप्रथम मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. गाजर स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे आणि छान असा त्याचा बारीक किस करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालून इथे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. हा एकदम बारीक रवा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. हा रवा मी आता गोल्डन ब्राऊन असा परतून घेणार आहे. रवा खूप जास्त परतायचा नाही, हलकासा गोल्डन कलर येईल इतपतच तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर रवा आपण काढून घेऊया. त्यानंतर त्याच कढईमध्ये 4 ते 5 चमचे तूप घालून घेऊया आणि तूप गरम झाले की त्यामध्ये वाटीच्या प्रमाणामध्ये 4 वाट्या गाजरचा कीस घालून चांगलं असं त्याला परतून घेऊया. अर्धा किलो गाजराचा कीस मोजून 4 वाट्या इथे मी घेतलेला आहे. किसलेले गाजर घातल्यानंतर या तुपामध्ये आपल्याला 5 ते 7 मिनिटे गाजर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गाजराचं कीस परतवून घेताना हळूहळू त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि अगदी सुरेख असा केशरी रंग याला आलेला आहे. त्यानंतर आता त्याच वाटीने 1 वाटी दूध इथे मी गाजराच्या किसामध्ये घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा याला आपण छान असं परतून घेऊया. दूध घातल्यामुळे गाजराचा कीस व्यवस्थित असा शिजला जातो. आता लगेचच यामध्ये मी 1.5 वाटी साखर घालून घेणार आहे. साखर घातल्यानंतर या गाजराच्या मिश्रणाला हळूहळू पाणी सुटायला लागेल. त्यामुळे हे मिश्रण पूर्ण घट्टसर होईपर्यंत याला आपण शिजून घेऊया. यातील साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. साखरेनंतर लगेचच अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊया. यामुळे बर्फीला छान सुगंध येईल. आता यामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी अर्धी वाटी रवा परतून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. रवा घातल्यानंतर हे मिश्रण कढईला चिकटू नये म्हणून याला आपण कंटिन्यू मिक्स करायचं आहे. आता या मिश्रणामध्ये पुन्हा एकदा अर्धी वाटी दूध घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पुन्हा दूध घातल्यामुळे घातलेला रवा व्यवस्थित शिजला जाईल आणि हे मिश्रण एकदम मऊसूत असं तयार होईल. 2 मिनिटं याला आपण व्यवस्थित शिजून घेऊया. मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर इथे मी मिल्क पावडर टाकून घेत आहे. 4 चमचे मिल्क पावडर मी इथे वापरलेला आहे. बरेच जण या रेसिपीमध्ये खव्याचा सुद्धा वापर करतात. खवा जर अवेलेबल नसेल तर असं मिल्क पावडर वापरून देखील तुम्ही छान अशी बर्फी तयार करू शकता. आता मी या मिश्रणामध्ये ड्रायफ्रूट्सचे काप घालून घेणार आहे. त्याबरोबरच थोडेसे बेदाणे सुद्धा घालून घेणार आहे. व्यवस्थित असं सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे. हे सर्व मिश्रण दाटसर होण्यासाठी साधारण 5 मिनिटाचा वेळ लागतो. मीडियम गॅसवरतीच हे मिश्रण आपल्याला दाटसर करून घ्यायचं आहे. घट्टसर होत असताना हे मिश्रण आपण सतत हलवायचं आहे जेणेकरून ते कढईला चिटकणार नाही. आता आपण एका ताटाला थोडंसं तूप लावून त्याला ग्रीस करून घेऊया म्हणजे सेट झाल्यानंतर बर्फी ताटाला चिटकणार नाही. त्यानंतर घट्टसर झालेलं पण अगदी गरम असलेलंच हे मिश्रण आपण ताटामध्ये ओतून त्याला थोडंसं सेट करून घेऊया. चमच्याच्या मदतीने हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित सेट करून घेऊया. चमच्याने अगदी एकसारखा आणि जाडसर असा एक थर आपण ताटामध्ये तयार करून घेतलेला आहे. आता आपण यावर पुन्हा एकदा ड्रायफ्रूट्सचे थोडे थोडे काप घालून या थराला व्यवस्थित असं गार्निशिंग करून घेऊया. गार्निशिंग करून घेतल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला चमच्याच्या मदतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. 15 ते 20 मिनिटांसाठी हे ताट फ्रीजमध्ये ठेवून आपण बर्फी व्यवस्थित सेट करून घेणार आहोत. व्यवस्थित सेट झाल्यानंतर इथे आपण बर्फी कट करून घेणार आहोत. आपल्याला आवडेल त्या आकाराच्या बर्फी आपण कट करून घेऊ शकता. मी इथे चौकोनी आकारामध्ये बर्फी कट करून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशी अगदी तोंडात टाकताच विरघळेल इतकी मऊ आणि लुसलुशीत आपली बर्फी तयार झालेली आहे. अशाच गोड गोड रेसिपीजसाठी शारदाज कुकिंग अँड बेकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा.